जो प्रकार झाला तो खूप वाईट झाला. कारण की ज्यावेळेस मी 17 तारखेला सकाळी 11 वाजता मी जेव्हा पोलिसांनी जे पोतं हाटून मला बॉडी ओळखण्यासाठी सांगितली होती, त्यावेळेस जेव्हा ती अवस्था मी ज्यावेळेस बघितली, मी शॉक झालो की एवढ्या गंभीररित्या म्हणजे एवढे विकृतरित्या म्हणजे माझ्या बायकोची हत्या करण्यात आली. ते बघून मी शॉक झालो थोडा वेळ. मी आणि माझे वडील दोघं होते तिथे. त्यांचे पूर्ण दोन्ही मनगट तोडण्यात आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरती धारदार शस्त्राने वार केले होते. मी चेहऱ्यावरतून मी ओळखलंच नाही की माझी बायको आहे. केवळ आणि केवळ त्यांच्या अंगावरच्या कपड्याने ओळखलं की ही माझी बायको आहे. शेवटचं बोलणं आमचं झालं 1 वाजता. मला ती बोलली होती अण्णाचे पप्पा बोलली होती. अण्णाचे पप्पा मी दुसरीकडे कामाला जाऊ का? मी म्हणलं तिला ठीक आहे, तुला जमत असेल तर जा म्हटलं कामाला. हे शेवटचं बोलणं झालं आमचं आणि मी फोन ठेवून टाकला. तुमचं म्हणणे मांडायचं. त्याच्यानंतर जो प्रकार झाला हा खूप वाईट झाला आणि त्याच्यानंतर मी 112ला फोन केला. पोलीस लोक आले, माझ्यासमोर पंचनामा केला. त्यांनी आम्हाला फोटो वगैरे काही काढू दिले नाही, पण त्यांनी स्वतः पंचनामा सगळं केलं. त्यांनी मला दाखवलं साहित्य काय होतं काय नव्हतं सगळं झालं. पण मला हे म्हणायचंय की यांनी मी फिर्याद दिलीप्रमाणे यांनी अटक पण केली. सगळ्या आरोपींना, तिघांना अटक केली. पण त्याच्यानंतर त्यांनी आतापर्यंत काय कारवाई केली हे मला सांगत नाहीत ते. काहीच नाही. त्यांना मी हे पण सांगितलं की तुम्ही म्हणताय की तिथे दोघीच मायलेकी होत्या, पण मी म्हणतो नाही. कारण की ज्या पद्धतीने खून झाला हे एका म्हणजे महिलेचं आणि एका पोरीचं, लहान मुलीचं काम नाहीये. तिथे कम से कम 3-4 लोक असतील. त्यांना मी किती वेळा बोललो की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज तुम्ही काय बघितलंय का? माझी वाईफ किती वाजता गेली, त्याच्यानंतर माझ्या वाईफच्या आधी तिथे जाऊन कोण किती लोक गेले, त्याच्यानंतर किती लोक गेले. ते म्हणतात की अजून 8 दिवस थांबा, आम्ही तुम्हाला सगळा तपास सांगतो. 8 दिवस थांबण्याची काही गरजच नाही ना, कारण की ज्या रस्त्याने त्यांची ऑफिसकडे डिसिजन जातो ना, तिथं एक स्वीट होम आहे, तिथं पण तिथं आहे सीसीटीव्ही. परत समोर रस्त्याच्या पलीकडे एक ज्वेलर्स आहे, तिथं पण सीसीटीव्ही आहे. यांना एवढा शोध घ्यायला एवढा वेळ का लागतो? आमचा ते तिघांमध्ये संशय आहे आणि त्याच्यानंतर आरोपीने मर्डर केल्यानंतर त्या माहेरी भेटले त्यांच्या. मग त्यांच्या माहेरचा पण सहभाग आहे त्यांच्यामध्ये. पोलिसांनी त्यांना त्यांच्या माहेरून उचललंय, दोघी माहिती केलं. आणि हा वकील म्हणतो की मी मुंबईला होतो आणि पोलिसांना तो तळेगावला भेटलाय. पण हे पण साफ खोट आहे. हा पुण्यामध्येच होता. बस जी एफ-आय-आर रजिस्टर केली आहे ती वाचली असेल संशय असल्याचं त्याबद्दल त्याबद्दल मला हे म्हणायचंय की ज्यावेळेस मी माझ्या बायकोची बॉडी बघितली, त्या स्थितीतून मला पोलिसांनी विचारलं की तुम्हाला तुमचा कोणावर संशय? त्यावेळेस मी आदल्या दिवशी ज्यावेळेस मी माझ्या बायकोला शोधण्यासाठी ऑफिसला गेलो ना, तर त्या लेडीज टेलने मला सांगितलं की आरोपी संजय सावंत यांची बायको आणि त्यांची मुलगी मला दुपारी ऑफिस खोलताना दिसली. पण दुसऱ्या दिवशी जे बॉडी मी बघितली, पोलिसांनी मला विचारलं, त्या टायमाला माझ्या डोक्यात तीच गोष्ट राहून गेली आणि मी सांगितलं की मला ह्या दोघींचा संशय. मग पोलिसांनी विचारलं ह्या दोघींचा संशय मग कशावर मारला सर? तर त्यावेळेस मी सांगितलं की यांच्या बायकोच्या डोक्यामध्ये नवऱ्याबद्दल संशय होता. हा, तर माझं म्हणणं आहे की नवऱ्याबद्दल संशय तर तू तुझ्या नवऱ्याला मारायचं, माझ्या बायकोला का मारलं? याच्या बायकोला याच्या जर नवऱ्याला दुसऱ्या बायकांकडे बघायची घाण सवय की याला वाटत असतं की माझी बायको दिसायला व्यवस्थित नाही म्हणून दुसरीकडे तोंड मारतो हा, तर मग याच्या बायकोला मारायचं नाही, माझ्या बायकोला मारायची काय गरज होती? हो, आता कानावरती ऑगस्ट मध्ये भांडण होती, क्षुल्लक कारणावर भांडण झाली आणि ह्या बाईचे जे आरोपी आहे स्वाती सावंतीचा याच्यामध्ये काही संबंध नव्हता, तर तरी पण ती याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाली. झालं काही माझी बायको तिला पर्सनल कामासाठी संध्याकाळी बाहेर जायचं होतं. तिने 2 वाजता ऑफिसला आली, संजय सावंत होतं तिथं. तिला सांगितलं, तो मला मॅडम ठीक आहे, मी माझं काम करून होतो ऑफिसला येतो, मग तुम्ही जावा. त्या दरम्यान तो टाइमवरती न आल्यामुळं माझी बायको तिच्या संग थोडी चिडली, भांडली की बाबा तुम्ही सर लवकर कधी येणार आहे, मला जायचंय. हा जो त्यांचा वार्तालाप आहे त्यांच्या बायकोने ऐकला. मग तिला राग आला की बाबा माझा नवरा भाजपाचा एवढा मोठा अधिकारी आहे, वकील आहे, तर ही यांच्याकडे काम करणारी, हिला म्हणजे ही लायकी नाही, ही माझ्या नवऱ्याचं घ्यायला लागली कशी बोलू शकते? त्याच्यावरून ती तिला ऑफिस मधून भांडली, अक्षरशः ती लायकी काढली माझ्या बायकोची. माझी बायको सरळ म्हणली
मला तुझ्या इथे काम करायचं नाही. सावंत पण म्हणली मला तुझ्या इथे काम करायचं नाही आणि निघून आली माझी बायको तिथून. नंतर सावंतनी मला फोन केला आरामखोरांनी, मला म्हणतो की मी माझ्या बायकोला समजवलं, तुमच्या बायकोला सांगा माझा आणि माझ्या बायकोचा नंबर अनब्लॉक करायला, कारण की माझी बायको त्यांना माफी मागण्यासाठी फोन करते. आणि त्याच्या बायकोनी माझ्या पूनमला कंटिन्युअसली 3 दिवस फोन करत होती, मेसेज करत होती की मला माफ करा, ऑफिसला या. आणि त्याच्यानंतर माझी बायको त्यांच्या ऑफिसला परत जॉईन झाली. मागणी काय? माझी मागणी हीच आहे, पोलिसांनी जे आतापर्यंत आम्हाला सहकार्य केलं म्हणजे तिघांना अटक केली, पण यांनी अजून खोल तपासणी करावं. याच्यामध्ये अजून कोण कोण सामील आहे, त्यांच्या घरातले, त्यांच्या बाहेरचे, त्यांचे मित्र परिवार सावंतचे, त्यांनी यांनी अटक करावं. कारण की हे दोघं तिघांचं काम नाही. ज्यांनी कोयता दिला, ज्यांनी रशी दिली, ज्यांनी एक्स्ट्रा दिला, त्यांनी ते ऑफिसमध्ये ठेवलं. आणि हा वकील असल्यामुळे हे सगळं डोकं येतच. याला माहिती यांनी आतापर्यंत एवढं गुन्हेगारांना बाहेर काढला असेल किंवा स्वतःने काही गुन्हे केले असेल तर याला माहिती कसं लपवायचंय. यांनी पहिला गेम कुठं खेळला, पोलीस चौकीमध्ये. ज्यावेळी त्याची बायको, त्याची महिला आली, त्याची पोरगी आली, ते पोलीस स्टेटमेंट घेताना मला पीआय निलेश भडक साहेबांनी बोलून घेतलं आतमध्ये. त्यांनी मला सांगितलं, दिनेश यांची पोरगी बोलती की सगळं मी बघितलंय, माझ्या आईने केलं, मी काहीच नाही केलं, म्हणजे हिला आपण माफीचा साक्षीदार करू शकतो. मी म्हणलं निलेश साहेब, म्हणलं तुम्ही मला मूर्ख समजते का? या एकट्या बाईने माझ्या बायकोला मारलं का? एवढा सगळा प्रकार माझ्या बायकोने एकटीने केला का? ती काय म्हणते, ती म्हणते की ह्या दोघींचा ऑफिसमध्ये आल्यानंतर झटापटी झाल्या आणि मग माझ्या बायकोने ज्या कोयत्यावरती वार करायचा प्रयत्न केला, मग तिने तो कोयता हातात घेऊन मग माझ्या बायकोवरती वार केला. मी म्हणलं तुम्हाला समजतं तुम्ही काय बोलताय? रस्ता म्हणलं यांच्या ऑफिस पासून एवढं जवळ आहे की अगर दोन्ही बायकांची भांडण झाली तर बायकांचा आवाज तुम्हाला माहिती कसा असतो, पूर्ण रस्त्यावर जातो, लोक तिथे गोळा झाली असती, यांची भांडण थांबली असती आणि तुम्ही म्हणता की हा प्रकार झाला. म्हणलं साहेब तुम्ही ये ना, तुम्ही मला मोर्चा काढायचा प्रयत्न करू नका. या दोघी गुन्हेगार आहेत, हिने जेवढं साथ दिलं ना तेवढं, म्हणजे त्या बायकोने जे केलं ते तेवढं साथ तिच्या पोरीने पण दिलेलं. आणि मला बॉडी मी बघितली, माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये होती तशीच होती स्कार, तो काढला गेला नव्हता आणि गळ्याला फास होता तिच्या. जेव्हा बॉडी पोस्टमॉर्टमला गेली होती ना, तर तिथल्या एका साहेबांनी, डॉक्टरांनी माझ्या वडिलांना खाजगी मी सांगितलं की गळ्याला फास झालेला आहे आणि चेहऱ्यावरती 56 वार आहे जवळपास. रिपोर्ट अजून आला नाही, पण बॉडी वर कोणती द्यायला लागतं ना आतमध्ये, त्यावेळेस माझ्या वडिलांना पाठवलं होतं, कारण की कोणच जात नव्हतं. एवढी बॉडी म्हणजे वेगळ्या अवस्थेत, म्हणजे घाबरलं जसं गेलो. हलगर्जीपणा त्यांनी केलं नाही, त्यांनी तिघांना अटक केले, पण अजून तपास जो त्या पद्धतीने केला पाहिजे ना, घाई गडबडी घाईमध्ये तो करत नाही आणि आम्हाला काही अपडेट पण करत नाही. त्यांना साधारण काही विचारलं की तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघितला का, की माझी बायको किती वाजता गेली, त्याच्यानंतर की कोण किती वाजता गेलं, ते काही सांगायचं तयार नाही. अजून मेन तर पहिलं काम त्यांचं तेच आहे ना, की ऑफिसमध्ये कधी गेली पूर्ण. आणि असं तिथे तिथं मी त्या जो चंदननगरचा रोड मोबाईल असतो तिथं हर एक दुकानामध्ये सीसीटीव्ही आहे. त्यांना तो सीसीटीव्ही काढायला एवढा वेळ कसं काय लागला? तुम्हाला असं म्हणायचंय का की पोलीस फक्त देखावा करतायत, कारवाईचा नाही, देखावा नाही करत, देखावा नाही करत. त्यांनी 6 तासाच्या आतमध्ये पोलिसांनी अटक केली आरोपी. मला त्यांना फॉलो नाही काही. कदाचित असू शकतो. त्यांनी त्यांचं काम दाखवलंय, फक्त ते मला अपडेट देत नाही अजून. ते मला अपडेट देत नाही फक्त. आणि कसं आहे मॅडम, तो आहे एक तर भाजपचा अधिकारी आणि त्यावर वकील, आणि त्याला माहिती आहे तो फळवाटा कशा काढायचा, कसं काय काढायचं. आता आम्ही पोलिसांना पण विचारलं, आमच्या कार्यकर्त्यांनी विचारलं, वकिलांनी विचारलं की तुम्हाला वरून कोणाचा गावा आला का कोणाचा, त्यांनी तर आम्हाला खरं नाही म्हणून सांगितलं, ते तर आम्हाला खरं सांगणार नाही. आमचं हेच म्हणणं, माझं हेच म्हणणं आहे की माझ्या बायकोला न्याय मिळाला पाहिजे, त्या हरणफळाला शिक्षा झाली पाहिजे, तिघांना शिक्षा झाली पाहिजे. माझं हेच म्हणणं आहे. तुम्हाला जर असं कळलं होतं की योग्य न्याय मिळत नाही किंवा कामानुसार जी वागणूक मिळत नाही, त्यांना कामावर जाण्यापासून रोखलं का नाही? रोखलं सर, 3-4 दिवस ती कामाला गेलीच नव्हती, रोखलं सर. पण काय झालं, हा जो वकील होता माझ्या शिवायचं सर, एक नंबरचा म्हणजे हरणखोर भाडखाव माणूस. म्हणजे त्यांनी एक प्रकारचं आहे ना,
म्हणजे आमच्या मनात विश्वास एक त्याचा निर्माण झाला. हा भावनिक एक विश्वास मोठ्या भावासारखा तो आमच्या संघ राहत होता तो. मग त्याच्यावरती काय त्याला म्हणते म्हणजे कधी माझ्या डोक्यात आलंच नाही की हा प्रॉब्लेम असं करू शकतो. हा डोळे झाकून आम्ही त्याच्यावरती विश्वास होतो. डोळे झाकून मी तर त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास होतो. माहिती लोकांचा सहभाग आहे म्हणताय, पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी काय सांगितलं या बाबतीत कारवाई करणार? माहिती लोकांना काही आरोप एवढे पोलिसांनी काही सांगितलं नाही सर, अजून अपडेट दिलं नाही. माहिती लोक सहभागी आहेत असं तुम्ही म्हणताय. पोलीस फक्त मला एवढं सांगितलं पोलिसांनी की त्याची बायको आणि त्याची मुलगी हे गुन्हे करून त्यांच्या माहेरी गेले होते. आम्ही त्यांनी तिथं नाटक केलं. तर मग माहिती लोकांना माहिती आहे का? त्यांचे पण आम्ही फोन घेतले, ट्रेस करणारे, माहिती काढणारे सगळं ती पण कारवाई चालू आहे. पोलीस करणार आहेत का कारवाई? माहिती लोक विसरूनच त्यांना ताब्यात घेतले. 2 मिनिटांनी नाही